हाय बाळांनो, वेलकम बॅक टू प्रिपरेशन सारथी. JEE आणि MHT CETची तयारी झाली आता सोपी. हा देखील क्वेश्चन आहे तुमच्यासमोर. हा सुद्धा 5 मेच्या शिफ्टमध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, आपण फर्स्ट क्वेश्चन बघितला तो JEEमधून विचारला होता. सेकंड क्वेश्चन जो आहे तो ॲज इट इज बोर्ड लेवलचा CETचा क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन काय आहे बघा बाळांनो, tan इन ब्रॅकेट 2 tan इनवर्स 1/5 माइनस π/4. ठीक है, इसको हमें सॉल्व करना है. मग बाळांनो आता हे 2 tan इनवर्स 1/5 आहे. ज्या विद्यार्थ्यांनी चांगली प्रिपरेशन केली तो विद्यार्थी डायरेक्टली काय करणार आहे, 2 tan इनवर्स एक्सचा फॉर्म्युला लिहिणार आहे. tan इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 - x². ज्या विद्यार्थ्यांनी सपोज हा फॉर्म्युला माहीत नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, हा 2 tan इनवर्स 1/5 आहे ना, त्याला तुम्ही बाळांनो असं नाही का लिहू शकत, tan इनवर्स 1/5 प्लस tan इनवर्स 1/5 2 टाइम्स त्याला ॲड केलं तर होऊन जाईल ना. मग काय येणार आन्सर पुढे तुमचं, tan इनवर्स ऑफ, बघा काय आन्सर येणार आहे, tan इनवर्स ऑफ 1/5 प्लस 1/5 डिवायडेड बाय 1 मायनस 1/5 इंटू 1/5. ठीक आहे, मग याला सोडवलं आपण तर काय येतं आहे, tan इनवर्स ऑफ 2/5 डिवायडेड बाय 1 मायनस 1/25. तेच आलं ना शेवटी. फॉर्म्युला वापरला, बेसिक फॉर्म्युला वापरला तरी तेच येणार आहे. आता याला सोडवल्यावर काय येतं आहे, तर याला सोडवल्यावर येईल 2/5 इंटू 25 मायनस 124 24/25. त्याचं रेसिप्रोकल होईल 25/24. तर 2 1 2 2 12 5 5/12. तो इसकी वैल्यू कितनी आ गई, tan इन ब्रैकेट 2 tan इनवर्स 1/5 ची वैल्यू किती आली 5/12. tan इनवर्स ऑफ 5/12 मायनस ह्या π/4च्या जागी काय लिहिता येईल, tan इनवर्स 1 लिहिता येईल. ठीक आहे, अगेन आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना रे बाळांनो. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x मायनस y डिवायडेड बाय 1 प्लस xy. हा फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवल्या, टॅनला टॅन ॲज इट इज, tan इनवर्स ऑफ 5/12 मायनस 1 डिवायडेड बाय 1 प्लस 5/12 इंटू 1. आम्ही वरचा फॉर्म्युला वापरला. tan गेट कॅन्सल, याला सोडवलं तर किती येतं आहे 12 मायनस 5 मायनस 7/12. इकडे 12 इकडे क्रॉस मल्टिप्लाय आधी करा. 12 इंटू 1 12 12 प्लस 5 17/12. 12 गेट कॅन्सल, तो ये हमें आंसर कितना दे रहा है, -7/17. हे ऑप्शनमध्ये आहे का, यस आहे, ऑप्शन सी मध्ये करेक्ट. मग बघा आपल्याला लक्षात आलं आहे की एक क्वेश्चन हा CET लेवलचा आहे, PYQ आहे, आणि दुसरा क्वेश्चन मात्र काय केलेला आहे त्यांनी JEE मेन्सचा PYQ रिपीटेडली त्यांनी विचारलेला आहे. तसा तर तो पण क्वेश्चन PYQच म्हणू आपण त्याला, फक्त त्याच्यामध्ये जो सिरीज आहे ना ती समजली पाहिजे. ठीक आहे, थँक्यू.